आजी मी शेवटचा विचारतोय तुला, भावना कुठे आहे? अरे बोला ना काहीतरी. हे बघा जी, हे सगळं फार चुकीचं आहे. मला सरळ सरळ सांग, कुठे आहे भावना? मंगळसूत्राच्या वाट्यात तिच्या आहेत मला माहिती आहे. आजी अगं बोल ना काहीतरी. तू तू काही बोलली आहेस का तिला वाईट साईट? अरे गप्पा का तुम्ही असे सगळे? अरे कुठे गेले माझी बायको? अरे बोला ना काहीतरी यार. जी मॅडम, हाँ बघायचंय तू. तुझ्या मॅडमनं तुझ्यासाठी दिलंय. वाच. सिद्धिराज गाडे पाटील, प्रिय लिहायची इच्छा होत नाहीये, कारण तुम्ही इतके फसवे निघाल असं मलाही वाटलं नव्हतं. तुम्ही माझ्या प्रेमात पडलात, आपण लग्न केलं, हे सगळं खरं समजून बसले मी. या केसच्या निमित्ताने मला कळलं की तुम्ही किती स्वार्थी, अप्पलपोटी आणि दुटप्पी आहात. एका मुलीच्या होणाऱ्या नवऱ्याला आपण मारलं म्हणून तिच्याशी लग्न करून तुम्ही केलेल्या पापाचं प्रायश्चित्त करत होतात. प्रायश्चित्त कसलं? याला पाप लपवणं म्हणतात. तुम्ही जे काही केलं ते ठरवून केलं आणि मी त्याला प्रेम समजून बसले. पण आता नाही, आता माझे डोळे उघडले. तुम्ही फक्त श्रीकांत इनामदारांचा खून नाही केलाय, तुम्ही माझ्या सगळ्या स्वप्नांचा खून केलाय. तुम्ही माझ्या विश्वासाचा घात करून माझा अपमान केलाय. तुमच्यासारखा जोडीदार असण्यापेक्षा नसलेला बरा होता. मी एकटीच बरी होते. मी माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि तुमचं माझ्यावर असलेलं प्रेम म्हणजे फक्त आणि फक्त दिखावा होता. हे लग्न, हा संसार फक्त आणि फक्त दिखाऊपणा होता. तुम्हाला तुमच्या चुकांवर पांघरून घालायचं होतं म्हणून तुम्ही हे सगळं केलं. पण आता मी हे सगळं सहन नाही करणार. मी स्वतःला या सगळ्या जाचातून, या सगळ्या विळख्यातून मुक्त करते. मी या खोट्या लग्नाच्या बंधनाला झुगारून तुम्हाला कायमची सोडून जाते. घरातून बाहेर पडलीये, पण आईबाबांच्या घरी नाही जाता येणार, कारण सासरी काय झालं हे मी आईला नाही सांगू शकत. माझी ही अवस्था बघून माझ्यासोबत तिकडे चुकीचं घडलंय हे तिला नक्कीच समजेल. नाही नाही, माझ्यामुळे मी पुन्हा आईबाबांना टेन्शनमध्ये नाही बघू शकत. मी माहेरी जायचा विचार डोक्यातनं काढून टाकायला हवा. नाही, शक्यच नाही आहे. मला माहिती आहे ना, भावना हे सगळं बोलूच नाही शकत. मला माहिती ती असं लिहिणं शक्यच नाही. हे सगळं खोटं आहे आजी. कुठे? ठीक आहे. हे घे बघ, यावर तुझं काय म्हणणं आहे? हा,
नीट 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 बघ. आई सह्या आहेत. आई तू सांगितलं नाही मला की हे काय आहे सगळं? हा आजी मला खरं खरं सांगे काय आहे? हे शक्यच नाहीये, मला माहिती आहे ना. हा भावना मला घटस्फोट देणं शक्य नाही, ती मला असं सोडून जाणं शक्यच नाहीये का? ती गुन्हेगार वगैरे मला नाही बोलू शकत. ती ते सगळं मुद्दामून जाणून बुजून तुम्ही तिच्याकडनं बदलून घेतलेलं आहे. अरे हा, ही तुझी पहिली प्रतिक्रिया असणार आहे, आम्हाला माहीतच होतं. तुला हे सगळं खोटं वाटतंय ना? चल, काही हरकत नाही. एक काम कर तू, जा तुझ्या बायकोला शोधून काढ. तुझ्या समोर आल्यावर काय बोलेल ते बघ. जेव्हा तुला तोंडावर हे सगळं बोलेल ना, तेव्हा तुला खरं वाटेल. हा बघ आजी, मी आत्ताच सांगतोय तुला. पास झाला आता हा अरे विषय. काय पास झालं? सिद्धू, घरामध्ये आता वाद नको. एकतर सिद्धू किती दिवसानंतर इकडे आलाय, एक तर त्याच्या पोटात अन्नाचं कण नाही कित्येक दिवसात. हे बघ, तू 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 चल. अरे काय झालं? ऐक ना, तुझ्या आवडीचे पदार्थ केलेत बाळा. मला नाही खायचं काही आता. तू चल आधी. आई तुम्हाला नाही, नाही. गरम मला गरम जबरदस्ती स्वयंपाक. नेऊ नकोस. तू ये नाही इथे. अगं, ऐक तर. तू बघ ना रे, हे बघ पुरणपोळी केले. अगं आई, तुला का नाही कळत आहे? माझी बायको नाही या घरात, त्याने हकलून लावलं तिला. तुम्ही लाख काढाल माझ्या बायकोला बाहेर इथून, पण तुमचे हे कागदी घोडे नाचून तुम्ही आमचं लग्न मोडू शकत नाही. आई आई, जोपर्यंत माझी बायको या घरात पाऊल टाकत नाही, तोपर्यंत मी सुद्धा या घरात पाऊल नाही टाकणार. सिद्धू, सिद्धू, अरे थांब ना सिद्धू. सिद्धू नको जाऊस कुठे. आई, सिद्धू, एक मला मिनिट. नको. बायकोसाठी वाटेल ते करायला तयार आहेस आणि आईसाठी 2 घास खायची तयारी नाही. मी जातोय. थांब सिद्धू. सिद्धू, माझ्या समाधानासाठी तरी 2 घास खाऊन घे. ठीक आहे, तू म्हणतेस दही साखर खातो मी ना. सिद्धू, अरे मी तुझ्यासाठी एवढे आवडीचे पदार्थ केले, तू थोडं तरी खाऊन घे. अगं, हे कशी साजरी करू मी सुटका? तूच सांग ना मला. आणि मी काय आनंदासाठी नाही खाते, मी भावनाला शोधायला चाललोय ना, म्हणून दही साखर मागितलं मी. वाटतंय. येतो मी. तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही भावनाला घराबाहेर काढलं नाहीयेत. देव करो की तुमचं म्हणणं बरोबरच असू दे, पण जर तसं नसेल तर माझं न बघितलेलं रूप तुम्हाला दाखवायला लागेल मला.